मुलांनो, आज आपण कुटुंबातील सदस्यांची नावे मराठी आणि इंग्लिशमध्ये शिकणार आहोत. मुलांनो, हे पहा, ही आई आहे. आईला इंग्लिशमध्ये मदर म्हणतात. आई आपल्यावर खूप प्रेम करते. आई आपल्याला चांगल्या सवयी शिकवते. मुलांनो, हे पहा, हे वडील आहेत. वडिलांना इंग्लिशमध्ये फादर म्हणतात. वडील कुटुंबाची काळजी घेतात. वडील आपल्याला चांगले मार्गदर्शन करतात. मुलांनो, हे पहा, हा मुलगा आहे. मुलाला इंग्लिशमध्ये सन म्हणतात. मुलगा नेहमी आईवडिलांचे ऐकतो. तो कुटुंबाचा लाडका असतो. मुलांनो, हे पहा, ही मुलगी आहे. मुलीला इंग्लिशमध्ये डॉटर म्हणतात. मुलगी घरची लक्ष्मी असते. मुलगी नेहमी आईवडिलांचे ऐकते. मुलांनो, हे पहा, हा भाऊ आहे. भावाला इंग्लिशमध्ये ब्रदर म्हणतात. भाऊ आपल्यासोबत खेळतो. भाऊ आपली मदत करतो. मुलांनो, हे पहा, ही बहीण आहे. बहिणीला इंग्लिशमध्ये सिस्टर म्हणतात. बहीण आपल्यावर खूप प्रेम करते. बहीण आपली चांगली मैत्रीण असते. मुलांनो, हे पहा, हे आजोबा आहेत. आजोबांना इंग्लिशमध्ये ग्रँडफादर म्हणतात. आजोबा आपले खूप लाड करतात. आजोबा आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. मुलांनो, हे पहा, ही आजी आहे. आजीला इंग्लिशमध्ये ग्रँडमदर म्हणतात. आजी आपली खूप काळजी घेते. आजी आपल्याला स्वादिष्ट पदार्थ खाऊ घालते. मुलांनो, हे पहा, हे काका आहेत. काकांना इंग्लिशमध्ये अंकल म्हणतात. काका आपल्याला मदत करतात. काका आपल्यासोबत आनंदाने वेळ घालवतात. मुलांनो, हे पहा, ही काकू आहे. काकूला इंग्लिशमध्ये आंट म्हणतात. काकू आपल्यावर प्रेम करते. काकू स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेते. मुलांनो, हे पहा, हा नवरा आहे. नवऱ्याला इंग्लिशमध्ये हस्बंड म्हणतात. नवरा आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो. नवरा आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो. मुलांनो, हे पहा, हे बायको आहे. बायकोला इंग्लिशमध्ये वाईफ म्हणतात. बायको आपल्या कुटुंबाची प्रेमाने काळजी घेते. बायको सर्वांसोबत आनंदाने राहते. मुलांनो, हे पहा, हा पुतण्या आहे. पुतण्याला इंग्लिशमध्ये नेफ्यू म्हणतात. भावाच्या मुलाला पुतण्या म्हणतात. तो सर्वांसोबत आनंदाने खेळतो. मुलांनो, हे पहा, ही पुतणी आहे. पुतणीला इंग्लिशमध्ये नीस म्हणतात. भावाच्या मुलीला पुतणी म्हणतात. ती सर्वांशी प्रेमाने बोलते. मुलांनो, हे पहा, हा चुलत भाऊ आहे. चुलत भावाला इंग्लिशमध्ये कझन ब्रदर म्हणतात. काकाच्या मुलाला चुलत भाऊ म्हणतात. तो आपल्यासोबत खेळतो आणि मजा करतो. मुलांनो, हे पहा, ही चुलत बहीण आहे. चुलत बहिणीला इंग्लिशमध्ये कझन सिस्टर म्हणतात.
काकाच्या मुलीला चुलत बहीण म्हणतात. ती आपल्यासोबत आनंदाने वेळ घालवते. मुलांनो, हे पहा, हे मामा आहेत. मामांना इंग्लिशमध्ये मॅटर्नल अंकल म्हणतात. मामा आईचा भाऊ असतो. मामा आपल्यावर खूप प्रेम करतो. मुलांनो, हे पहा, ही मामी आहे. मामीला इंग्लिशमध्ये मॅटर्नल आंट म्हणतात. मामी देखील काळजी घेते. मामी आपल्याशी प्रेमाने बोलते. मुलांनो, हे पहा, हे पणजोबा आहेत. पणजोबांना इंग्लिशमध्ये ग्रेट ग्रँडफादर म्हणतात. ते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असतात. ते आपल्याला त्याचे अनुभव सांगतात. मुलांनो, हे पहा, ही पणजी आहे. पणजीला इंग्लिशमध्ये ग्रेट ग्रँडमदर म्हणतात. ती सुद्धा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असते. ती सर्वांवर खूप प्रेम करते. मुलांनो, हे पहा, हा नातू आहे. नातूला इंग्लिशमध्ये ग्रँडसन म्हणतात. नातू आजी आजोबांचा खूप लाडका असतो. आजी आजोबा आपल्या नातवाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मुलांनो, हे पहा, ही नात आहे. नातीला इंग्लिशमध्ये ग्रँड डॉटर म्हणतात. नात म्हणजे मुलाची किंवा मुलीची मुलगी. नात आजी आजोबांची खूप लाडकी असते. मुलांनो, हे पहा, हा दीर किंवा मेहुणा आहे. मेहुण्याला इंग्लिशमध्ये ब्रदर इन लॉ म्हणतात. पती किंवा पत्नीच्या भावाला दीर किंवा मेहुणा म्हणतात. ते आपली मोठ्या भावासारखी काळजी घेतात. मुलांनो, हे पहा, ही मावशी आहे. मावशीला इंग्लिशमध्ये मॅटर्नल आंट म्हणतात. आईच्या बहिणीला मावशी म्हणतात. मावशी आपल्या भाच्यांची खूप काळजी घेते. मुलांनो, हे पहा, ही आत्या आहे. आत्याला इंग्लिशमध्ये पॅटर्नल आंट म्हणतात. वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात. आत्या आपल्या बाबांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगते.